वसई विरार महापालिका प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचाराला वेग आला असून बहुजन विकास आघाडीचे 2 माजी सभापती व 1 माजी नगरसेवक हे प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार असून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे। विरार पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 4 हा विरार पूर्व स्टेशन परिसर ते भोईरपाडा, जीवदानी मंदिर पायथा, सहकार नगर, हिल पार्क, गावडवाडी असा असून या प्रभागात स्थायी समिती माजी सभापती अजीव पाटील, माजी प्रभाग समिती सभापती प्रफुल्ल साने व माजी नगरसेविका ममता सुमन व अमृता चोरगे हे 4 बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। काय म्हणाले पाहूया। वॉर्ड नंबर 4 मध्ये प्रफुल्ल साने, मी स्वतः अजीव पाटील, आमच्या अमृता चोरगे मॅडम, ममता सुमन मॅडम, आम्ही 4 उमेदवार आहेत। संपूर्ण एरिया आम्ही पिंजून काढलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत। लोकांचा मोठा प्रोत्साहन मिळतो। या विभागामध्ये जे काही समस्या आहेत त्या छोट्या ज्या पण समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांना आमचं हे एक होम ग्राउंड आहे, जुना आमचा एरिया आहे आणि याच्यामध्ये बहुसंख्य कामं झालेली आहेत आणि आधीचे जे नगरसेवक होते त्यांच्याकडनं जी काही राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आज आपण डोर टू डोर लोकांना भेटताय, कोणत्या विषयावरती आपण लोकांशी बोलताय? आमच्या विषयापेक्षा लोकांचे काय विषय राहिलेले आहेत त्याच्यावर आमची चर्चा होते प्रत्येक डोर टू डोर आणि बहुसंख्य 99% आमच्या ओळखीचेच मतदार आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तसाच चालू आहे आमचा। आम्ही 40 जण एकत्र प्रचार करतोय, डोर टू डोर फिरतोय आणि आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण आम्ही बरेच दिवस त्यांच्या जोडीला आहोत। बरेच वर्ष आहे, मी पूर्वी नगरसेवक होतो, त्यामुळे त्यावेळेला कामं खास करून पाण्याच्या बाबतीमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये मी स्वतः फिरून आम्ही कामं केलेली आहेत, त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी ओळखीची लोक भेटतात आणि अनेक वर्ष असल्याकारणे इकडचाच असल्याकारणे सगळे ओळखीचे आहेत। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांची भेटत आहात? आम्ही लोकांना गेले 35 वर्षात आम्ही काय केलं ते सांगत आहोत, त्यानंतर भविष्यात काय करणार, विकासाच्या दृष्टिकोनातनं काय, शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं काय, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काय, हे मुद्दे आम्ही लोकांपुढे मांडत आहोत। इस बार मुझे फिर से एक बार संधि मिली है। 2015 के चुनाव में भी मैं चुनाव लड़ चुकी हूँ और ये मेरी दूसरी संधि है। किस तरह से आज प्रचार चालू है, आप कैसे लोगों से मिल रहे हो, क्या उम्मीद है? सर हमारा 1 तारीख से वैसे 3 तारीख से वैसे प्रचार शुरू है। लोगों से हम डोर टू डोर जाके मिल रहे हैं और बहुत खुशी हो रही है जब हम लोगों के पास जा रहे हैं तो वो सिर्फ हमारे गले का स्कार्फ देख के हमको बोलते हैं यावेळी तुम्ही काळजी घेऊ नका, आमचा पाठिंबा तुमच्या बरोबर आहे। म्हणजे लोगों का ये जो बोलना है यही हमारे लिए बहुत बड़ी जीत का एक रास्ता है हमारे लिए। और उसके अलावा जनता और जनता के साथ हमारे कार्यकर्ता जो हमसे ज्यादा उत्साह से हमारे साथ लगे हुए हैं, हमारा प्रचार कर रहे हैं और हमारे साथ हमारे पक्ष का प्रचार, हमारे आमदार श्री हितेंद्र जी ठाकुर का प्रचार, हमारे लोक नेता का प्रचार कर रहे हैं, तो बड़ा अच्छा लग रहा है। उन लोगों की ये उत्साह देख के हम लोगों में भी जोश बढ़ता जा रहा है और ऐसा लग रहा है हर एक दिन हमारी जीत नक्की होती जा रही है। आपण जो हा प्रचार बघतायत हा प्रभाग क्रमांक 4 चा प्रचार बघत आहेत। अशाच पद्धतीने संपूर्ण वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडीचं वातावरण आहे। सगळा अख्खे वसई विरार परिसर हा पिवळा झालेला आहे। आज लोकांना स्थानिक चा जो पक्ष आहे तो गरजेचा आहे। वसई विरार महानगरपालिका हा जे आहे स्थानिक लेवलचं राजकारण आहे आणि स्थानिक पक्षांनाच लोकांचं प्राधान्य आहे। लोकनेते इंदिरा ठाकूर असतील, क्षितिजदादा ठाकूर असतील यांनी गेल्या 35 वर्षापासून वसई विरार हे सुरक्षित ठेवलं आहे, एकसंध ठेवलं आहे। आपण पाहिलं असेल की आपल्या आसपासचा मुंबई असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, ठाणं असेल, अनेक ठिकाणी दंगली उसळल्या, अनेक ठिकाणी जातीय राजकारण केलं जातं, परंतु हा एकमेव वसई विरार क्षेत्र असं आहे की हे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या अधिपत्याखाली आहे आणि आजही इथे लोक समतेने राहतात, सर्व समाज एकत्र राहतो आणि 30 वर्षामध्ये जे विकासाचे प्रश्न आहेत, आता लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर ज्या समस्या आहेत म्हणजे वाहतूक असेल, पाणी असेल, इकडचे ड्रेनेज असेल, या सर्व समस्यांवरती बहुजन विकास आघाडीने अहोरात्र मेहनत केलेली आहे, काम केलेले आहे। शासनाचे मोठे मोठे प्रोजेक्ट असतील, योजना असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निधी असतो जो शासनाचा, हा
आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात वसई विरारमध्ये आणलेला आहे आणि वसई विरारचा कायापालट करण्यासाठी त्यांचं कार्य चालू आहे. म्हणून वसई विरार जर सुरक्षित ठेवायचं असेल, एक संध ठेवायचं असेल तर बहुजन विकास आघाडीशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं आहे.